पुणे जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या राजगुरुनगर येथे भीमा नदीच्या तीरावर निसर्गरम्य परिसरात श्री सिद्धेश्वर मंदिर आहे. पुणे नाशिक महामार्गावरील हे हेमाडपंथी रचनेचे मंदिर परिसरातील शिवभक्तांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. स्कंद पुराणातील भीमा महात्म्यामध्ये या मंदिराचे वर्णन आहे आणि त्यात या गावाचा खेटक असा नामोल्लेख आहे. भीमा महात्म्य 10व्या ते 11व्या शतकात लिहिले गेले आहे. हे मंदिर त्याच्या आधीपासून अस्तित्वात असल्याचे यावरून स्पष्ट होते. सध्याचे मंदिर काशीकर माधवे यांचे पूर्वज त्र्यंबक शेट यांनी 4 मार्च 1785 रोजी बांधून ते पूर्ण केले. तसेच भागीरथी कुंड 12 ऑक्टोबर 1735 रोजी बांधून पूर्ण झाल्याची नोंद आहे. येथे पेशव्यांचे प्रधान नाना फडणवीस यांनी 2 धर्मशाळा बांधल्याचे उल्लेख सापडतो. मंदिरापासून काही अंतरावर वायुव्येला सिद्धेश्वराच्या पादुकांचे स्थान आहे. याविषयी आख्यायिका अशी की त्र्यंबक माधवे यांनी आराधना झाल्यानंतर स्वतः सिद्धेश्वर महाराज रात्री त्यांना सोडण्यासाठी इथपर्यंत येत असत. पुढे गावची हद्द असल्याने ते तेथे लुप्त होत किंवा माघारी फिरत अशी आख्यायिका सांगितली जाते. नवसाला पावणारा देव म्हणून या स्थानाची महती आहे. सिद्धेश्वरासमोर भाविक मनोभावे त्यांची मनोकामना जेवढ्या दिवसात पूर्ण करण्याचे साकडे घालतो तेवढ्या दिवसात ती पूर्ण होते अशी श्रद्धा आहे. या सिद्धेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर असलेला शिलालेख संस्कृतमध्ये लिहिलेला आहे आणि त्यात 4 ओळी आहेत. त्यामध्ये हे मंदिर त्र्यंबक माधवे या व्यापाऱ्याने बांधल्याचे समजते. या मंदिराची दुसरी आख्यायिका अशी की पूर्वी या मंदिरात कैलास महादेव माधवे हे नियमित पाठ येऊन पूजा करत असत. त्यावेळी त्यांना घरी सोडण्यासाठी स्वतः सिद्धेश्वर जात होते. एका व्यक्तीच्या मनात त्याविषयी शंका निर्माण झाली. त्यामुळे त्या व्यक्तीने माधवे यांच्यावर पाळत ठेवली, पण सिद्धेश्वराला हे आवडले नाही. त्यामुळे संशय घेणाऱ्या त्या व्यक्तीची शिळा झाली. ही शिळा आता मंदिरात नंदी महाराजांच्या बाजूला आहे. गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी सुरेख नंदी मंडप आहे. त्यापूर्वी एका मंडपात निळकंठ शंकरांची ध्यानस्थ मूर्ती आहे. सभा मंडपात 4 भव्य खांबांवर कोरीव काम आहे. हा स्थापत्यकलेचा अनोखा नमुना आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर द्वारपाल जय व विजय आणि चौकटीवर गणपती यांची प्रतिमा कोरलेली आहे. गर्भगृहात सिद्धेश्वरांचे स्वयंभू लिंग आहे आणि तेथे एका बाजूला पार्वती प्रतिष्ठापित आहे. मंदिराच्या आवारात असणाऱ्या दीपखांबावर एक शिलालेख आपल्याला पाहायला मिळतो. तो 7 ओळींचा आहे आणि तोही मराठीत आहे. तो या मंदिराबद्दल काही अतिरिक्त माहिती देतो. या शिलालेखाचा अर्थ असा की राघोजी कावन यांनी शक काळातील 1695 मध्ये कार्तिक शुद्ध पंचमी म्हणजेच बुधवार 20 ऑक्टोबर 1773 रोजी हा दीपस्तंभ बांधला. या मंदिराच्या आवारात डाव्या बाजूला पाताळेश्वराचे आणखी एक छोटे शिवालय आहे, तर उजव्या बाजूला गणेश वृक्ष मंदिर, मारुती मंदिर, दत्त मंदिर व कार्तिक स्वामी यांचे मंदिर आहे. उंच आणि उंच झाडे, प्रशस्त प्रांगणात काळ्या दगडातील या वास्तूमुळे या संपूर्ण परिसराला वेगळीच भव्यता आली आहे. या मंदिराच्या प्रांगणात प्रवेश केल्यानंतर उजवीकडे रेखीव बांधकाम असलेले कुंड आहे. त्याची स्थापत्यकला ही आवर्जून पाहावी अशी आहे. या कुंडाला भागीरथी कुंड असे म्हणतात. इथे 12ही महिने पाणी असते. त्याचा वापर मंदिरातील अभिषेक आणि इतर धार्मिक कामांसाठी केला जातो. मंदिराच्या आवारात 4 आकर्षक दीपमाळा आहेत. उत्सव काळात असंख्य दीपामुळे त्या उजळून निघतात. नंदी मंडप आणि गर्भगृहात ठेवलेले शिवलिंग 18व्या शतकापूर्वीचे आहे, जे सूचित करते की मराठ्यांच्या काळापूर्वी येथे एक सुंदर मंदिर अस्तित्वात असावे. त्यानंतर इस्लामी आक्रमणामुळे येथील मूळ मंदिर पाडले असावे आणि 18व्या शतकाच्या सुरुवातीला येथे एक नवीन मंदिर बांधले गेले असावे. श्रावण महिन्यात दररोज हजारो शिवभक्त दर्शनासाठी या मंदिरात येतात. महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव असतो. यावेळी सिद्धेश्वराची पालखी काढण्यात येते. येथील आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण सण म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा. या दिवशी सिद्धेश्वर मंदिरासह बाजूचे कार्तिक स्वामींचे मंदिर हे दिव्यांनी उजळून निघते. वर्षातून एकदाच म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेला महिलांना कार्तिक स्वामींचे दर्शन घेता येते. त्यामुळे महिलांची या सोहळ्यात विशेष उपस्थिती असते.
कार्तिक स्वामींचे वाहन मोर आहे आणि येथे मोरपीस वाहण्याची प्रथा आहे. देवाला वाहिलेले मोरपीस हे घरी नेल्यानंतर त्याची विधिवत पूजा करून ते जपून ठेवण्यात येते. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व अशाच अपरिचित मंदिरांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.